नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर आणि सोपी अशी डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल आलेला आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे ते 8.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर आहेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 9.5 इंच घेते आणि त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे मात्र तुम्ही तुमच्याच अकॉर्डिंगली गळ्याची रुंदी आणि उंची घ्या। त्यानंतर आता इथे आपल्याला आपण नॉर्मली ज्या पद्धतीने गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजेच दुमडून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आणि त्यानंतर असं थोडं हाताने टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जर इथे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करू ना तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जाईल। त्यानंतर आता इथे कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टीला स्टिच करावं लागतं, तर त्याची इथे गरज लागणार नाही आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे वरच्या बाजूला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण गळ्याची कटिंग कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हे जे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स तुम्हाला इथे संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्या। इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्याला अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला कमरेच्या बाजूला देखील टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना आपण नॉर्मली ज्या पद्धतीने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करतो त्या पद्धतीने स्टिक केलं तरी देखील चालेल। त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर येथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील सेम तुम्हाला याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे।
त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडार्ट दिसत आहेत ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडार्ट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडार्ट असेल ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी सिंपल अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आता इथे आपल्याला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या कडावरती त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। या लेसला संपूर्ण गळ्याभोवती स्टिच केल्यानंतर आता हा जो आपला बॅक पार्ट आहे त्याला साईडला ठेवूया थोड्या वेळासाठी। त्यानंतर येथे मी डिझाईन तयार करण्यासाठी 2.5 बाय 2.5 म्हणजेच 2.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच लांबीचे असे काही चौकोन कट करून घेतलेले आहेत। आता याचं जे एक टोक दिसतंय त्याला त्याच्या समोरच्या टोकावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवून घ्या। त्यानंतर हे जे टोक दिसतंय ते त्याच्या विरुद्ध टोकावरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे असा त्रिकोण तयार झाल्यानंतर खालच्या बाजूला त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जे आपले उरलेले बाकीचे त्रिकोण आहेत ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या बाकीच्या त्रिकोणांना देखील स्टिच करून रेडी करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे डिझाईन ड्रॉ करण्यासाठी पुन्हा आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या इथे वन साईड म्हणजेच एकाच साईडची डिझाईन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायची आहे। जर तुमच्या इथे ती क्लिअरली लक्षात येत नसेल तर शेवटी मात्र ती लक्षात येईल। त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण हे जे त्रिकोण रेडी केलेत ना स्टिच करून, त्या एका त्रिकोणाला घेऊन ही जी आपण डिझाईन ड्रॉ केली आहे त्याच डिझाईनच्या आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या म्हणजेच डिझाईनचा आकार जसा वळतोय त्याच आकारात या त्रिकोणाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा, प्लीज प्लीज। त्यानंतर सेम मी तीच सिंपल अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे जी आपण अगोदर यूज केली होती ती। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपले त्रिकोण आहेत ते अनफिनिश्ड म्हणजेच त्याचे दोरे वगैरे निघणार तर ते निघू नयेत याकरिता त्याच्या त्रिकोणांच्या खालच्या बाजूवरती म्हणजे जी आपली डिझाईनचा आकार होता ना त्याच आकारावरती या लेसला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सुंदर असा दिसून येतोय। आणि आपण या येल्लोवरती म्हणजेच पिवळ्या रंगावरती ग्रीन कलर म्हणजेच हिरव्या कलरचे त्रिकोण यूज केलेत तर ते विरुद्ध कलरचे असल्यामुळे आपल्या डिझाईनचा आकार अधिकच उमटून दिसतोय। आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि आपल्या चॅनेलवरती दररोज आपला व्हिडिओ दुपारी 1:30 वाजता येतो तर तो नक्की पहा।